नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र आणि माझ्याबरोबर आहेत सगळे माझे परिवार. आज एकत्र परिवार आम्ही एकत्र गाडीमध्ये चाललेलो आहे आणि ते कशासाठी ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. आम्ही चाललोय मासे पकडायला, मासे आणि आम्ही आता एकत्र आलेलो बघा तुम्ही दिसते सहपरिवार. आम्ही पहिल्यांदा असं आम्ही एका गाडीमध्ये चाललोय. हे येडे होते, दोन गाडी घेऊन चालले होते. तर पेट्रोल स्वस्त नाही आहे मित्रांनो, तर हे त्यांना कळत नाही. मोठी नाही आहेत हे, आता लहान नाही राहिलेत. हे बघा हे सगळे हे रील स्टार आहेत आमचे आणि हे आमचे ऍक्टर आहेत. तुम मानो या ना मानो, तुम बदल गए. आणि आमचे भाऊ बंधू आणि मागे तुम्ही बघत असाल चिल्लर पिल्लर आहेत. दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे, नंतर बघा. तर आता आपण मासे बघायला जाऊया, मासे बघूया आणि मासे पकडूया नको, आपण मासे घेऊया आणि मग घरी येऊया. तो मित्रांनो, मी तुम्हाला सांगायचं विसरलो, हा आमचा मोठा बंधू जो गॉगल लावून आलेला आहे आणि ह्याला आम्ही आता घेऊन चाललोय याचा ड्रायव्हर म्हणून. आता तो ड्रायव्हर म्हणून आमच्या गाडी आमचा प्राचीन कालचा रायडर आहे तो आता गाडी चालवणार आहे आणि तुम्ही आनंद घ्या ड्रायव्हिंगचा. आजी काहीतरी बोलत होती, जरा थांबा प्लीज. आजी काहीतरी बोलत होती आणि आजी गेली. निषेध नाही येत नाही म्हणणं, कालच सांगितलं म्हणतो पप्पा म्हणत होते. सध्या मेसेज आला का थांबला येतो. तर मित्रांनो, हे आहे आमचं मालवणचं तोंडवळी गाव आणि ही जी प्रॉपर्टी दिसत आहे ना, ही सगळी माझी आहे. कारण की गव्हर्नमेंटची आहे, माझी नाही. परत काय बोललो तर जायला वाद व्हायचा. मी अजून प्रसिद्ध झालेलो नाही आहे, प्रसिद्ध झालो की वाद होईल. हे बघा चोच बघा त्यांची केवढी मोठी आहे. हा हाय करा, हाय. व्हिडिओमध्ये येईल तुम्ही. मी असं ऐकले काय पण बोललं की व्हिडिओ व्हायरल होतो, म्हणून मी काय पण बोलतो है ना. तर मित्रांनो, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला फॉलो करा आणि मला फॉलो करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला अशा आसमानीवर पोचवा की ज्या आईला उद्या ऑडी उभीच राहिली पाहिजे. ही आर्टिगा आम्ही चालवत नाही, आम्हाला चालवायची नाही. आम्हाला ऑडी BMW मर्सिडीज काय. तर लाईक शेअर सबस्क्राईब ब्रो. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहे मालवणमध्ये. आता मालवण बाजार येईल तर तुम्हाला मी मासे दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बांधून राहावा. ओके, बाय. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मालवण बाजारात. तर तुम्ही मागे बघू शकता, मागे बाजार आहे. तर बाजार दाखवण्यासारखं काही नाही आहे. सकाळची वेळ आहे, तर फक्त मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आहे. आणि आता आम्ही चाललो आहे मेन्स लोकेशनच्या जागावर, जिथे हे आहे मच्छी मार्केट. हे मच्छी मार्केट आहे मोठं, याच्या आतमध्ये मच्छी भेटतात आणि आम्ही मच्छी घ्यायला इथे नाही जात आहे मित्रांनो. तर हाच तर मोठा रहस्य आहे की आम्ही आता मच्छी घ्यायला कुठेच चालू आहे. तर मच्छी घ्यायला आम्ही चालू आहे समुद्रावर. तर इकडे मच्छीची साफसफाई होते आणि मच्छी भेटते मला. फायनली आम्ही पोचलेलो आहे. खाली गोबर आहे, खाली बघा हॅपी बर्थडे कराल. तर फायनली आम्ही पोचलो आहे मार्केटमध्ये, मच्छीच्या ऑप्शनमध्ये. आणि इकडे जागेवरती तुम्हाला गोबर दिसेल, कारण की इकडे सगळे म्हशी येतात झोपायला रात्रीचे. सकाळी उठून पॉटी करून जातात. तर बघूया आता आपण मासे.
सो गाईस आता मी भांजा आहे, मी मयूर मामा माझा मामा लागतो आणि मी त्याचा भांजा आहे. तर आतापासून मी थोडी ब्लॉगिंग करणार आहे. तर आपण बघू शकतो आपण आता फिश मार्केटमध्ये आलो आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे आम्ही आता फिश मार्केटमध्ये आलो. हे बघा हे बांगडे आहेत, बघू शकता तुम्ही. इथे आता फिश मार्केटला आलो आहे आम्ही. तर हा बघा इथे अजून एक दुसरा मामा आहे जो की इथे मच्छी बघतोय. ही सुरमई, ही सुरमई आपण बघितलेली आहे आणि आम्ही असंच फिरतोय मच्छी बघतोय. आता जस्ट आलो आहे आम्ही. एका गाडीमधून 10 जण आलो आहेत फक्त गाडीचा नंबर नोट केला असा आहे मी तुझं मच्छी घ्यायला. तर तुम्ही बघू शकतात. आणि अजून मी तुम्हाला एक दाखवू शकतो की आम्ही कुठे आहोत. एक मिनटं. आम्ही इथे आलो आहे मालवण मेन स्पॉटला, जे की आहे सिंधुदुर्ग किल्ला. हे बघा तुम्ही बघू शकता इथे. आता याच्यात झूमचं मला माहिती नाही कसं, पण हा बघा समोर तो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि हे बाकीचं आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरच तुम्ही बघू शकता इथे फिश मार्केट केवढं आहे. एवढा जो फिश मार्केट आहे. तर मी तुम्हाला बाकीची माहिती देतोच, तोपर्यंत तुम्ही आराम करा आणि आणि मयूर मामाच्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जितकं तुम्ही शेअर करू शकता. सो गाईज आता फायनली आम्ही एक फिश घेतलेली आहे आणि हा बघा माझा मामाचा मुलगा. आम्ही सगळी आलो आहे. मी तुम्हाला दाखवतो. ही बघा ही वाली फिश आम्ही घेतलेली आहे. आणि हे बघा मयूर मामा थोडा भाव करतोय की किती कारण की इथे खूपच जास्त चालले आहेत रेट. आणि ती आता मी तुम्हाला ती फिश दाखवली, ती नक्कीच मला कमेंट करून सांगा की कुठली फिश आहे ती. आणि अजून आम्ही बघतोच हे बघा किती वेगळे खूप प्रकारचे फिश आहेत इथे. आणि ते तारीफ उस खुदा की जिसने जहां बनाया काला बना के मुझको गोराई से बनाया. आता दिसत असेल, मी मगाशी पूर्ण काळा दिसत असेल. आणि आम्ही आता अजून बघतोच की कुठे हे बघा इथे पण खेकडे सुद्धा इथे आता खेकडे सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकतात. आणि इथे तुम्ही ऑप्शन लागलेले ऑप्शन 750 टायगर बिगर सगळा 750 पैसे रोख 750 750 750 750 800 दिवस आणि ऑप्शन लागलेले ऑप्शन गाईज ऑप्शन 800 दिवस ही सुवर्ण आपल्याला पटलेली आहे. ते 500 वरून डायरेक्ट 800 रुपये. 500 वरून डायरेक्ट 800 रुपये. काहीच तुम्ही बघू शकता इथे बघा. मावशी मच्छी शोधते आणि इथे एकदम मोठी फिश मी बघितली ती बघा तुम्ही तिथे बघू शकता. एकदम पापलेटच्या साईडची एवढी मोठी फिश आहे तिथे. आणि हा आमचा मयूर मामा इथे बघतोय. मित्रांनो, तर आम्ही आता माशाच्या दुकानामध्ये माशी खरेदी करायला आलेलो आहे. हे माशांचं दुकान नाही आहे, हे माशांचं मार्केट आहे. तर मासे बघा तुम्ही किती. आज सगळे मासे संपले. आम्ही उशिरा आलो, झोपून राहिलो म्हणून आम्हाला मासे भेटले नाही. फक्त आणि फक्त बांगडा आणि बोंबील नाही सॉरी कोलमी. हे तुम्ही बघू शकता इथे. त्यात आम्हाला थोडा उशीर झाला. सगळे उशीर केली निघताना. सगळे झोपून राहिलेले. काल एकदम मज्जा करून सगळे झोपून राहिलेले. आणि आता आम्ही सगळे तेच मच्छी बघतोय. तर आता मी तुम्हाला सगळे मच्छी घेतल्यानंतरच भेटतो. तोपर्यंत तुम्ही तोपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो जेव्हा सगळ्यांची मच्छी घेऊन होईल. कारण की ते खूप गर्दी आणि खूप
थोडा मार्केटमध्ये थोडा त्रासच होतो. मी प्रॉपर ब्लॉगर नाही आहे, मयूर मामा प्रॉपर ब्लॉगर आहे, तो करू शकतो. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो मच्छी घेतल्यानंतरच. गाईस जाता जाताना आम्हाला दिसले खेकडे, तुम्ही बघू शकता खेकडे. अरे इथे सुटतील ना अरे याचा चावींना रात्रभर आई करत बसेल चढणी आम्हाला इथे जाता जाताना खेकडे दिसले आणि खूप महाग आहेत. सुरुवात त्यांची 500पर्यंत होते. 500ला किती काय माहिती कितीतरी ते देत आहेत, पण सुरुवातीत इथे 500 रुपये. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, इकडनं तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यात झूम कसं होतं ते मला माहिती नाही, पण इकडनं तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला आहे ना, त्याच्या समोरच नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बघू शकता तिकडे. आता ह्याच्यातून दिसत नसेल, पण खूपच मोठा. तुम्ही याल तेव्हा नक्कीच व्हिजिट करा इकडे. खूपच चांगलं आणि सुंदर गाव आहे, खूपच सुंदर. आणि काय बोलू शकतो, तुम्हाला हवं तसं गोवापेक्षा मालवण तर खूपच बरं आहे असं मी बोलू शकतो. आणि मग भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. मी तर तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्येच भेटीन, तोपर्यंत आता तुम्हाला भेटणार मयूर मामा. तर मी ते आता त्याच्याकडे सोपतो, तोपर्यंत तर तुम्ही नक्कीच बघा. आतापर्यंत तुम्ही बघत होता हर्षच्या जुबानी, आता बघा माझ्या जुबानी. हे हर्ष दाखवतोय मासे. आम्ही हे मासे घेतलेले आहे फक्त खतसाठी, आम्ही खायला नाही घेतलेले आहेत. आणि ये खेकडा और ये खेकडा आहे भरा हुआ खेकडे. भाई आज तो दावत आहे. तिकडे तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय मला माहीत नाही, पण तिथे आपले महाराज आहेत उभे. ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो फोटो की कसं दिसतं तिकडनं. तिकडे आता सध्या आम्ही नाही जाणार आहे. तर बाय बाय मालवण समुद्र, बाय बाय. आता आम्ही चाललो घरी आमचे मासे खायला. आता सगळे तुम्ही मासे बघितले, आता तुम्ही भाजी बघा. दिस इज फॉर व्हेजिटेरियन्स पीपल. ओप सॉरी. हे कुठे जा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे आशीर्वाद वडापाव कॉर्नरमध्ये वडापाव खायला. वडापाव तुला कसं वाटतंय वडापाव खायला? कसं वाटतंय तुम्हाला वडापावच्या स्टॉलमध्ये वडापाव खायला? किती वर्षांनी आलात तुम्ही वडापाव खायला? सांगा बघा. आमच्या प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तुमचा बोलणं ऐकायला, कारण की तुमच्या तोंडामध्ये असं काही ना काहीतरी असतं तर तुम्ही बोलत नसता. आता बोला, काहीतरी बोला हो बंधू. वाव. तर आता आम्ही मासे घेतलेले आहेत आणि आम्ही आता चाललोय. आमच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर थांबलो होतो बोलोजुबा केसरी घेण्यासाठी आणि घेतलेले आहे. आता गाडी स्टार्ट होईना, स्टार्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही गाडीमध्ये असे बसलेले आहोत. तुम्हाला दिसत असेल म्हणजे ज्यांना गाव नाही आहे ना, भारी यार तुमचं हे असं तसं. आणि अशा प्रकारे आम्ही वॉटर ट्रॅकिंग करतोय. आहे ना ह्याच्यातून दे ना. कशाला आणला? आणि हा बघा आमचा दादा धडपडत चाललाय. कदम फूक फूक के रखना मेरे भाई, कदम फूक फूक के रखना.
हे पाय उचलून टाकू नका, माती हे होईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे आता समुद्र. दिसतंय की नाही तुम्हाला माहित नाही, पण यार हे स्वर्ग आहे. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. असाच व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला मग बाय.